भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7। या 7व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम। अर्थात भगवंत म्हणतात, या जन्म मृत्यूच्या रहाडगड्यातून मी तुम्हाला सहज सोडवतो, संसार रूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देतो। फक्त तुम्ही काय करा, माझ्या ठिकाणी चित्त अर्पण करा। तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम। आम्ही फक्त देवाच्या चरणी चित्त अर्पण करायचंय। भगवंत आम्हाला या जन्म मृत्यूच्या राडगड्यातून मोकळा करणार, सोडविणार आणि या संसार रूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देणार। म्हणून परमार्थामध्ये विशेष चित्ताला महत्व आहे। चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर चित्त माणसाचं ठिकाणावर पाहिजे। लहान मुलाचं चित्त जर ठिकाणावर असेल, अर्थात अभ्यासामध्ये असेल, तर पास व्हायची चिंता नसते, नाही का? अभ्यासात चित्तच जर नसेल, एकीकडे पुस्तक आहे, एकीकडे मोबाईल आहे, मग ते घरातले बोलतात ना, अभ्यासावर चित्तच नाही, याचं लक्षच नाही। तसं भगवंत म्हणतात की ह्या चित्तावर सगळं काही अवलंबून आहे। ते चित्त माझ्या चरणी स्थिर करा, अर्पण करा, ठेवा। म्हणजेच काय होईल, या जन्म मृत्यूच्या रहाडगड्यातून आपण सुटलो बरं का। श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या करवेळे गावातील हे भावार्थे परिवार आणि भावार्थे परिवाराचे पिताश्री कैलासवासी नामदेव पांडू भावार्थे बाबांना सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात बाबांची मुलं असतील, भाऊ असतील, अर्थात कृष्ण पांडू भावार्थे बाबांचे भाऊ, मधुकर कृष्ण भावार्थे बाबांचा पुतण्या, त्याचप्रमाणे धनाजी नामदेव भावार्थे मुलगा आणि नरेश नामदेव भावार्थे मुलगा, त्याचप्रमाणे नवनीत मधुकर भावार्थे नातू आणि तुमची छायाताई अर्थात मुलगी बाबांची, त्याचप्रमाणे आमच्या आईसाहेब यशोदाई। अशा प्रकारे या भावार्थी परिवाराला प्रेम देता देता आपल्या मुलाबाळांचं संगोपन करत असताना वयाच्या 70व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। मृत्यू प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला लागणार आहे, जावं लागणार आहे, कारण यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसते, सृष्टीचा नियम आहे। या ठिकाणी भगवंताने सृष्टीची निर्मिती केल्यानंतर त्या सृष्टीवर वावरण्यासाठी अर्थात पंचभूतांची निर्मिती केली, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश। त्या पंचभूतांवर वावरण्यासाठी 4 खाणींची निर्मिती केली, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्वीज। त्या 4 खाणीपासून 84 लक्ष जीवयोनीची उत्पत्ती आहे। 84 लक्ष जीवयोनी। अगदी लहानापासून लहान जीव आपण जरी बघितला, मोठ्यापासून मोठ्या जीवापर्यंत प्रत्येक जीवाची उत्पत्ती ह्या 4 खाणीतूनच निर्माण झालेली आहे। 4 पैकी एक खाणी कुठली तरी, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्वीज। पण या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जे दिसतंय ते नसतंय, म्हणजे प्रत्येक जीवाला जावं लागणार आहे। माणसालाच नाही, प्रत्येक जीवाला जावं लागणार आहे। आणि त्याच्याही पलीकडे एक मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, प्रलयाच्या काळी पंचभूतांना सुद्धा कदाचित नाश होऊ शकतो।
प्रलयाच्या काळी, कारण ते सुद्धा दिसतात. जे दिसतंय ते नाचतंय. आणि म्हणून जाणं आढळ आहे प्रत्येकाला, मृत्यू आढळ आहे. या ठिकाणी बाबांनी आपलं कार्य करत असताना आदर्श शेतकरी म्हणून कार्य केलं. आपल्या मुलाबाळांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, त्यांना सांभाळलं. ज्याप्रमाणे एखादा कुंभार दादा त्या मातीला आकार देत असताना त्या मातीचा सुंदर असा मडका तयार करतो, जेवढा चांगला आकार देता येईल तेवढा चांगला आकार देण्याचं काम करत असतो. त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये तुम्हा आम्हाला आकार देण्याचं काम आपला बाप करत असतो, वडील करत असतात. कुंभार दादाचा एक हात आतमध्ये असतो आणि एक बाहेर हात असतो. आतला हात आधार देत असतो आणि बाहेरचा हात आकार देत असतो. बरं का? आधार देणारा हात आतमध्ये असतो, आधार देत असतो. बाहेरचा हात जो आहे तो आकार देत असतो. थोडस थापटणं थोपटणं घेऊन त्याला थापटावं लागते, कारण आकार देण्याचं काम त्याच्यावर असते ना, जबाबदारी. आणि म्हणून आतमध्ये असलेला हात म्हणजे आईचा आधार आहे तुम्हा आम्हाला, आणि आकार देण्याचं काम बाप करतोय. मुलाला आकार देता देता कधीतरी त्या बापाला थापटणं पण हातात घ्यावं लागतंय, आकार चांगला यावा म्हणून. पण ज्या वेळेला त्या मडक्याला आकार अतिशय चांगल्या प्रकारे आकार येतोय, त्यावेळेला तो आकार बघून, ते मडकं बघून तो बनवणारा सुद्धा खुश होत असतो, आनंदी होत असतो. तसं ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. कैलासवासी नामदेव पांडू भावार्थे बाबांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचा मार्गदर्शन केलं, चांगल्या प्रकारचे संस्कार केले, आकार देण्याचं काम केलं. आणि या ठिकाणी मार्गदर्शन करत असतानाच वयाच्या 70व्या वर्षी तुमचा आमचा वृद्धापकाळाने निधन हे झालं, निरोप घेतला. आपल्या सर्वांचा बाबांनी काय केला, वृद्धापकाळाने निरोप घेतला. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. खर तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ती सत्य आहेत, पण मनुष्य स्वीकारायला मागत नाही. अनेक गोष्टी अशा आहेत, त्याचा विचार जर आपण केला तर ते टाळू शकत नाही मनुष्य. त्याच्यापैकीच त्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे मृत्यू. जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला ठरलेला आहे, जावंच लागणार आहे. आम्ही काय करतोय माहितीये का, मृत्यूचं स्मरण ठेवण्याऐवजी त्याला पर्याय शोधत असतो. बरोबर आहे की नाही? मृत्यूचं स्मरण, मृत्यूची आठवण ठेवण्याऐवजी आम्ही काय करतोय, त्याला पर्याय शोधत असतो. पण एक स्मरणात ठेवा, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, मृत्यूला पर्याय नाही. मृत्यूला पर्याय नाही, बरं का? तुमच्याकडे कितीही संपत्ती असू द्या, कितीही धन दौलत असू द्या, ते धन दौलत तुम्हाला वाचवेल का? संपत्ती तुम्हाला वाचवेल का? शेवटच्या वेळी काळ आल्यानंतर, मृत्यू आल्यानंतर आपण बोललो की माझ्याकडे जेवढं आहे तेवढं सगळं घेऊन जा बाबा, पण मला सोड. चालेल? ऐकेल तो आपलं? पण मग त्याला जर एखादी ओळख सांगितली तर, अमुक अमुक मंत्री माझ्या ओळखीचा आहे, अमुक अमुक माणूस, अमुक अमुक अधिकारी माझ्या ओळखीचा आहे, तो म्हणतोय त्याला पण घ्यायला येणार आहे, पण एवढाच थोडा वेळ आहे, घेऊन तर जाणार आहे, फक्त वेळ आहे थोडा, एवढाच. पर्याय नाही. दाभाडकडे प्रवचन झालं, 5 वर्षाचा मुलगा होता, बरं का? चांगला निर्णय घेतला त्या परिवाराने, पाटील परिवार. ते आता आपली लोक चर्चा काय करतात, 5 वर्षाच्या मुलाच्या उत्तरकार्यांना तरी काय प्रवचन ठेवायचं, तो काय म्हातारा होता का? हा आपला विचार झाला, बरं का? मी सुरुवातीलाच म्हटलो, अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला. आठवडा केली त्यांची, ते 8व्या दिवशी 7व्या दिवशी ते कार्यक्रम केला त्यांनी, आणि त्या निमित्तानं काय केलं, प्रवचन आयोजित केलं. परमार्थिक माणसं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं. साधं उदाहरण आहे, ज्या वेळेला आपण
एकत्र येतो. आता तिथे 9 वाजल्यापासून बाबा ती माणसं यायला सुरुवात झाली होती बरं का. कार्यक्रम 12 वाजता होता त्यांचा, तो विधी जो काय होता तो 12 वाजता होता. माणसं यायला 9 वाजेपासून सुरुवात झाली होती. प्रवचन हे कोणाला जास्त करून माहिती नव्हतं. पण एक साधं उदाहरण जर आपण घेतलं, 9 वाजेपासून त्या ठिकाणी आलेली माणसं 12 वाजेपर्यंत थांबणार होती, काय केलं असतं? याचं हे झालं का, त्याचं ते झालं का, यांचं ते मिटलं का, त्यांच्या त्या जागेचं झालं का, त्यांनी ते सोडलं का, त्या त्यांच्या बहिणींचा ना भावांचा काय होता त्या संपला का, मिटला का, याच्या व्यतिरिक्त काय झालं असतं? मग त्याच्याऐवजी देवाचं नामस्मरण झालं, ज्ञानदान झालं, चांगलं की वाईट, पण माणूस स्वीकारायला मागत नाही. असो, आपला विषय असा आहे, ते 5 वर्षाचं बाळ जात असताना आजोबांच्या समोर गेलं. आजोबांनी देवाला प्रार्थना केली असेल ना, देवा माझं काय व्हायचंय आता, काय व्हायचंय माझं, पणजोबा, आजोबाने पणजोबांनी प्रार्थना केली असेल ना देवाला, माझं काय व्हायचं आता, काय देवाला घडायचे माझ्या, आपल्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर, मग देवा तुझ्याकडची एखादी जागा जर रिकामीच झालेली आहे तर मला घेऊन ना ती जागा भरून टाकणार. माझं हे लहानसं बाळ आहे, अजून काही बघितलं नाही त्याने, काहीच बघितलं नाही, अजून जग पाहायचंय त्याला. पर्याय नाही, मृत्यूला पर्याय नाही. आणि पर्याय नाही म्हणून महादेव आधीच जाऊन बसले. सगळ्यांच्या हक्काची जागा आहे ना आपली. काय काही ठिकाणी आम्ही जेव्हा काही गावांमध्ये जातो त्यावेळेला एका कोपऱ्यामध्ये अशी मुलं लहान लहान बसलेली पाहायला मिळतात. आजूबाजूला ती जागा पूर्ण अशी पडव्या काढून घरांमध्ये गेलेली जागा अशी पाहायला मिळते. आणि ते छोटस असा कोपरा असा असतो, तिथे एक गावातली महिला त्या मुलांना शिकवत असते. असं वाटतंय का ते घरातच काम चालू आहे, कार्यक्रम चालू आहे की काय, तो घरातच शिकवायचं काम चालू आहे की काय. पण विचारल्यानंतर कळतंय ती अंगणवाडी आहे, बालवाडी आहे. माझा बोलण्याचा उद्देश आहे, आम्ही अंगणवाडीच्या जागेवर सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे, आम्ही बालवाडीच्या जागेवर सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे, ज्या ठिकाणी आमच्या गावातली लहान मुलं अर्थात भविष्य घडतंय. बघा तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. जिल्हा परिषदच्या शाळांची जागा जर पाहायला गेलं तर घरं खेटली शाळांना, त्यांचं ग्राउंड एवढं मोठं होतं, लोकांनी साईडचे ते आवारा वाढवता 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 अर्धा ग्राउंड त्यांच्या आवारात घेऊन टाकला. तुमच्याकडे काय मला माहित नाहीये. गावातली मंदिरं जर पाहायला गेलं ना, घर मंदिरात आल्यासारखी वाटतात. काही ठिकाणी माऊली तिकडून त्यांनी पडवी काढली, इकडून यांनी पडवी काढली, त्यांनी तिकडून पडवी काढली, फक्त कलशच राहिला वरचा सेफ. स्मशान भूमीवर कधी कोणी अतिक्रमण केलंय कधी? कोणी बोललाय, कोणी दावा केला ही जागा माझी आहे म्हणून? हक्काची जागा आहे ते, तुमची आमची सर्वांची आरक्षित जागा आहे ती. आणि माणूस बोलतो सुद्धा 3 मीन 3.5 म्हणजे 3.5 हात. त्या गोष्टीचा ते बोलायचं ना, 3 मीन 3.5 मी नेहमी ऐकायचो, मग त्याचं हेच काही मला समजत नव्हतं नेमकं काय बोलतात ते. तेव्हा नंतर कळलं, माणूस किती मोठा असला, कसाही जरी असला तरी त्याने त्याचे 3.5 हात मोजायचे, तेवढीच जागा त्याची, ती आरक्षित आहे, ठेवलेली आहे ती, बरं का. तिथे कोणीही अतिक्रमण करत नाही आणि दिवसा कोणी थांबत नाही, रात्री थांबायचं लांबच गेलं, आहे की नाही. महत्वाचा विषय असा आहे की जाणं प्रत्येकाला आहे. तुम्ही पर्याय निर्माण करण्यापेक्षा, पर्याय तयार करण्यापेक्षा ते स्मरण ठेवा की मला एक दिवस जायचं आहे. स्मरण ठेवा. संत म्हणतात मृत्यूचं स्मरण असावं, भय कदापि नसावं. संत मृत्यूला घाबरले नाहीत, बरं का. संतांचं येणं बघा कसं आहे, जाणं बघा कसं आहे, स्वइच्छा आहे. संतांचं येणं कसं आहे माहितीये का? स्वइच्छा. कार्य करायचं असल्यानंतर अवतार घ्यायचा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. कार्य करणं अवतार घ्यायचा, कार्य संपलं, कार्य करून झालं की मग या जगाचा निरोप स्वतः घेत असतात. मौली ज्ञानेश्वर महाराज अर्थात ज्ञानोबा कार्याला आले.
21-22 वर्ष या ठिकाणी कार्य केलं. 16व्या वर्ष तुम्हा आम्हाला माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली, ज्ञानेश्वरीची रचना केली, अमृतानुभवासारखा ग्रंथ दिला, चांगदेव 65 दिली, हरिपाठ दिला. हे सगळं कार्य अगदी अतिशय अतिशय उत्तम प्रकारे भगवंताच्या सामर्थ्याने, भगवंताच्या कृपेने, श्री गुरूंच्या कृपेने झालं. 21-22 वर्ष कार्य झाल्यानंतर हे सगळं कार्य झालं आणि मग निरोप घेताना आता माझे जी उरले पाईकपण किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले. आता माझे जी उरले पाईकपण. स्वतःसाठी काही मागितलं नाही, स्वतःसाठी काही मागितलं नाही. जे मागितलं ते विश्वासाठी, विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना. बर का, आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषवणी मज द्यावे पसायला. मागितलं ते काय, ज्यांनी त्रास दिलाय त्यांचा काटा घे असं नाही, त्यांचा बदला घे असं नाही. माणूस कोणताही वाईट नाहीये, प्रत्येक माणूस भगवंताने जन्माला घालताना चांगल्या प्रकारे जन्माला घातलेला आहे, कुठलाच वाईट नाहीये. गुणाने, संगाने, विचाराने नंतर वाईट होत होतो. लहान बाळ असताना बघा कसं अगदी मस्त ना, ते शेजारीन काकी काकी येते, ती काकू औंजारते गोंजारते, त्याला जवळ घेते, 4-5 पप्प्या घेते आणि उलट त्याच्या आईला सांगते तुमचं आवरा सगळं, मी तुमच्या बाळाला घेऊन जाते, 2 तास मस्त खेळवते, जेवढं खेळवता येईल तेवढे खेळवते, परत आणते, तोपर्यंत तुमचा आवरा. मस्त जाते ती काकी त्या बाळाला घेऊन, तिचं सगळं घरातलं आवरलेलं असतंय आणि तो बाळा पण आवडत असतो तिला, म्हणून मग बाळाला घेऊन जात असते ती. मस्त 1-2 तास खेळवते आणि परत त्या आईला, त्या बाळाच्या आईला आणून देते, घ्या तुमचं बाळ, मस्त खेळलं बघा, आनंद वाटला. तेच काकी 10-12 वर्षानंतर येते आणि त्याच आईला बोलते, अख्ख्या आळीत जर डांबरट पोरगा असेल ना, जन्माला घालताना भगवंतानी कसं बघ अगदी काही काळापूर्वी, काही दिवसापूर्वी जन्मलेली अशी 10-12 पोरं एकत्र ठेवा आणि ओळखा कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या पंथाचा, कोण कुठे जन्माला आलेला. माणूस कुठलाही वाईट नाहीये, प्रत्येक माणूस चांगला आहे. त्याच्याकडे असलेले गुण वाईट आहेत, त्याच्याकडे असलेली कर्म वाईट आहेत, त्याच्याकडे असलेले विचार वाईट आहेत. म्हणून माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडव, खळ जे आहेत ना त्यांचा वाकडेपणा गेला पाहिजे. ते विचार, ती कर्म, ते गुण सांडली पाहिजेत. आणि हे आमच्या हातात आहे ना. मला जर सुधारायचं असेल तर शेजाऱ्यांनी प्रयत्न करून चालेल. शेजाऱ्यांनी काय, माझ्या आई वडिलांनी प्रयत्न करून चालणार नाहीत. एखादा मुलगा व्यसनाधीन व्हावा म्हणून आम्हाला सत्यनारायण घालावं लागत नाही. एखादा मुलगा व्यसनाधीन व्हावा म्हणून देवाला प्रार्थना नवस करावा लागत नाही. व्यसनाधीन झालेल्या मुलाने निर्व्यसनी व्हावं म्हणून देवाला प्रार्थना करावी लागते, देवाला नवस करावा लागतो. पण तुम्ही कितीही जरी नवस केले, कितीही जरी काही प्रयत्न केला तरी सुद्धा तुमच्या मुलाच्याच मनात जर नसेल तर आम्ही कितीही जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तो कधीही व्यसनापासून मुक्त होत नाही. ज्या दिवशी त्या मुलाला कळेल मी करतोय ते वाईट आहे, मी करतोय ते चुकीचं आहे, याच्याने माझं आयुष्य बर्बाद होणार आहे, याच्याने माझं जीवन बर्बाद होणार आहे, ज्या दिवशी त्याला कळेल ना त्या दिवशी त्याच्या आई वडिलांना काही करायची गरज लागणार नाही, नवस नाही, काही कुठल्याही प्रकारे काही करायची गरज लागणार नाही. त्या दिवशी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा वाकडेपणा जात नाही, आम्ही त्या विचारांचा त्याग करत नाही. जी वस्तू आम्हाला घरात त्रासदायक आहे ती आम्ही ठेवत नाही. मालका बैल आम्ही घरात ठेवू का? एकदा जर मालकाला उचलून आपटला असेल त्या बैलाने तर तो ठेवील घरात? दुसऱ्या दिवशीच लगेच बाजारला नेतो तो, नाही, काढून टाकते. जे येईल ते, एवढे झाले पाहिजे तेवढे झाले पाहिजे असं पण नाही, रागामध्ये त्याला तो देऊन टाकतोय. कमी तर कमी. चौका कुत्रा आम्ही घरात ठेवू? आमच्यात चावत असेल तर लोकांच्या चावणारे ठेवू? माणसाचे विचार आहेत ना. चौका कुत्रा आम्ही घरात ठेवत नाही. आम्हाला त्रास देणारे उंदीर नाही, कधी कधी आमचे कपडे कुडतलतात, कधी कधी आमचे ज्यांच्या घरात नोटा आहेत त्यांच्या नोटा कुडतलतात, नाही का. ज्यांच्या घरात अन्नधान्य आहे ते अन्नधान्य खातात. काहींच्या घरात काहीच नाही ना त्यांचे पाय खातात.
फुका मारून मारून पाय खातात ना ते उंदीर, नाही का? बरं त्याला कळतही नाही ना, पाय खाणाऱ्याला कळतंय पाय खाल्लाय म्हणून. त्याला कधी कळतंय माहितीये का? आंघोळीला गेल्यानंतर गरम पाणी लागलं का मग बोलतो अरे जवळजवळ 25% अंगठाच गायब आहे, 10% अंगठाच गायब आहे माझा. वरची ती कातडी असते ती बरोबर फुका मारून तो बधीर करीत असतो. ऐका, असेच विषय आमच्या अंतःकरणामध्ये आहेत, आमच्या मनामध्ये आहेत, आमच्या आतमध्ये आहेत. ते सुद्धा माणसाला तसेच भुरळ पाडतात, फुका मारून मारून बधीर करून ठेवतात. आणि काय करतोय ना ते माणसालाच कळत नाही. मी काय करतोय ते त्यालाच कळत नाही. एक साधं उदाहरण आहे. आम्हाला त्रास देणारे उंदीर जर आम्ही आमच्या घरात ठेवत नाहीत, आम्हाला त्रास देणारे बैल आमच्या घरात, आम्हाला चावकी कुत्रे जर आम्ही आमच्या घरात ठेवत नाहीत, तर मग आमचं आयुष्य बर्बाद करणारे, आमचं जीवन बर्बाद करणारे विचार आम्ही का बरं आमच्या अंतःकरणात ठेवतो? आमचं आयुष्य बर्बाद करणारे कर्म आम्ही का करतोय? का ते विचार आम्ही अंतःकरणामध्ये ठेवतोय? का आमच्याकडून त्याचा त्याग होत नाही? का आम्ही ते फेकून देत नाही? का आम्ही बाजूला करत नाही? ते का बाजूला करत नाही आम्ही? एखादी सडलेली वस्तू असेल तर घरामध्ये ठेवतो का हो आपण? शिळपाका असेल तर सकाळी त्याची लगेचच विल्हेवाट लावून टाकतोय ना आपण. नवे रात्रीच त्याला बजवून कुठेतरी हे करतो त्याचं, बरोबर का? विल्हेवाट लावून टाकतो. घाण फुटणारे विचार, आम्हाला त्रासदायक असणारे कर्म आम्ही आमच्या जवळ ठेवतोय, सांभाळतोय, पाळतोय, आम्ही त्यांना जवळ करतोय, आवडीने ठेवतोय आणि जीवन बर्बाद करून घेतोय, आयुष्य बर्बाद करून घेतोय. माणसाच्या दुःखाला कारणीभूत माणूस स्वतःच आहे आणि सुखाला सुद्धा कारणीभूत स्वतःच आहे. आम्ही सुखी असावं की दुःखी असावं हे शेजाऱ्यांवर अवलंबून नाहीये, घरातल्यांवर, गावातल्यांवर अवलंबून नाहीये, मुळीच नाही. आम्ही बद्ध असावं की मोकळं असावं हे कोणावर अवलंबून आहे? मोकळं जर व्हायचंय आम्हाला, काय म्हटलेलं आहे? जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून तुला सहज सोडवतोय. भगवंत म्हणतात तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात. संसार रूपी या भवसागरामध्ये तरण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देतोय. भवामी नचिरात पार्थमय्या विशिक्षित सम. फक्त चित्त अर्पण करा, चित्त अर्पण करा फक्त. आम्ही जाणीव घेतली पाहिजे, आम्ही नक्की बांधलोय कशाने? मुक्त तर व्हायचंय मला, मोकळं तर व्हायचंय, पण बांधलोय कशाने ते आमचं आम्ही ठरवलं पाहिजे, आमचा आम्ही विचार केला पाहिजे, आम्ही नक्की कशाने बांधलेलो आहोत. बरं साधं उदाहरण आहे. आमचं आम्ही जर बांधलेलो आहोत, आम्हाला कोणी बांधलेलं नाहीये, आपल्याला कोण बांधायला आलंय? मायेने बांधलोय आपला आपण, का कोणी बांधलंय आपल्याला? कोणीही बांधलेलं नाहीये, आपलं आपण बांधलोय. अंधश्रद्धेने आमचे आम्ही बांधलोय, वासनेने आमचे आम्ही बांधलोय, व्यसनाने आमचे आम्ही बांधलोय, दुसरं कोणी नाही. हा भ्रम आहे आपला की शेजाऱ्यांच्या मुलं आमचा पोर वाईट वाया गेला, हे भ्रम आहे. कोणी बोललंय का माझ्या मुलं शेजाऱ्यांचे पोरं वाईट वाया गेलेत म्हणून? कोणी बोललंय? कधी बोलताना दिसलंय तुम्हाला? माझ्या मुलं शेजाऱ्यांची पोरं वाया गेली असं कोणी बोलताना दिसलंय? पण शेजाऱ्यांच्या मुलांमुळे माझी मुलं वाया गेली हे बोलणारे तुम्हाला अनेक भेटतील. भ्रम आहे तो आपला. आपण बोलतोय ना आधीच आऊस ना त्यात पडला, बरं का? आम्ही बांधलोय स्वतःला बांधून घेतलंय आमचं आम्ही. अंधश्रद्धेने आम्ही बांधलोय, अज्ञानाने आम्ही स्वतःला बांधून घेतलेलं आहे, मायेने आम्ही आम्हाला स्वतःला बांधून घेतलेलं आहे. मग आम्हाला स्वतःला जर आम्ही बांधून घेतलेलं आहे तर सगळ्या गाठी कोणाला माहित असतील सोडायच्या? कोणाला माहिती असतील? शेजाऱ्यांना. म्हणून तर माऊली म्हणतात आपुली आपण करा सोड म्हण, संसार बंधन तोडावे की. आम्हालाच गाठी माहिती आहेत कुठल्या कशा सोडायच्या त्या. पण काय करतोय माहितीये का? आम्ही फक्त 31 ला जास्त चालू नका मग शपथ घेतोय, बाटल्या फोडून टाकतोय, बस उद्यापासून हात लावणार नाही, 1 जानेवारी पासून हात लावणार नाही, त्याचा संकल्प करतोय, तो शपथ घेतोय. पण पिताच 1 जानेवारी निघते ते त्याला कळत नाही. आणि मग घड्याळाकडे पाहतोय, बापरे 2 वाजले, पिता 2 वाजले. आता बोलतो झालं सुरुवात झाली नवीन वर्षाला, आता काय सुरू करू आपण ह्या वर्षामध्ये, पुढच्या वर्षी ठरवू. कधीतरी त्याला जेव्हा एखाद्या मित्राचं असं काही झालेलं समजतंय ना, अगदी एकदम वेदना होऊन गेलेला, अगदी
खूप त्रास जाईल अशा प्रकारे त्याला कॅन्सर होऊन आणि तो गेला आणि त्या डॉक्टरांनी पण सांगितलं फक्त हे केवळ तंबाखू आणि तंबाखूमुळे झालं. डबी फेकून देतोय तो, पश्चातापाने डबी फेकून देतोय तो. बस झालं, आता आजपासून नाही हात लावायचा. बरं का, डबी फेकून देतो पण पुढे बाळगायला लागतो ना. शेजाऱ्यांकडे जातो, मित्रांकडे जातो आणि सांगतो पण तो, मी असा संकल्प केलाय का खिशात ठेवायचीच नाही. चुकीचा संकल्प आहे तुझा. खिशात ठेवायची नाही, शेजाऱ्यांकडून जेवढी मिळेल तेवढीच खायची. बरं का, प्यायचं पण तसंच आहे काहींचं. स्वतः कधीच नाही होतो. जर मित्रांनी दिली, कुठे मिळाली, हळदीनं वगैरे त्याला ना तरच. माहितीये त्याला चुकीचं आहे. वाईट गुणांपासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल ना, तर अंतःकरणापासून पश्चाताप झाला पाहिजे. हा कलियुगातला पहिला पर्याय आहे मोकळं होण्यासाठी. बरं का, तुम्ही अनेक पुराण वाचा, शास्त्र वाचा, सगळ्यांमध्ये तेच सांगितलेलं आहे. तुम्ही केलेल्या कर्माचा पश्चाताप जोपर्यंत तुम्हाला होत नाही, तोपर्यंत घडणाऱ्या कर्माची उपरा ते तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणार नाही. 7 रांजण भरले होते त्याने, 1-2 नाही काही. वाल्या कोळी किती रांजण? 7. त्याच्यात आणि आमच्यात फरक फक्त एवढाच आहे, तो पुरावा ठेवत होता. ऐकताय ना, तो पुरावा ठेवत होता. आजचा माणूस कर्म करण्याच्या आधी पुरावा नष्ट करण्याचा पहिला विचार करतो. पहिला नियोजन काय करतो तो? एखादी गोष्ट जर करायची असेल तर पहिले नियोजन कसला करतोय तो? ते करण बरोबर आहे, ते करीन बरोबर आहे, ते होईल माझ्याकडून बरोबर आहे, पण पहिलं तो नियोजन करतोय पुरावा नष्ट कसा करता येईल. काही हाताला सापडलं नाही पाहिजे. त्याच्याही पलीकडे संत म्हणतात, अरे तो वाल्याकोली परवडला, त्याचे फक्त 7 रांजण भरले होते. आमचे ओलांडून चाललेत, भुलंडून चाललेत आमचे. 2, 4, 6, 7 काय चाललंय बघा ना, काय अवस्था आहे. डोळ्यातून काय पाहतोय आम्ही? एखाद्याने नवीन गाडी आणावी, त्याने पेढा घेऊन यावा आणि आम्ही लगेच सांगावं परवा दिवशी ऍक्सिडेंट झाला, तुला माहिती आहे काय मोठा अपघात झाला, तो 2 व्हीलर तू घेतली तीच गाडी होती. अरे बापरे. एखाद्याचा शेजाऱ्यांचा मुलगा पास व्हावा, त्याने पेढा घेऊन यावा, तो पेढा हातात देतोय काय आणि हा विचारात पडतोय काय पास झाला तू? कॉप्या केल्या काय? आमचा बाळा एवढा हुशार असून पण नापास झाला आणि तो पास झाला. सगळं जाऊ द्या, चला. लाईट आपली गेली का पहिले माणूस काय पाहतो? आपलीच गेली का सगळ्यांची गेली? पहिलं काय पाहतो माणूस? आपलीच गेली असेल ना तर मग त्याला चैन पडत नाही, पण सगळ्यांची गेली कोणी बोललं ना, ठीक आहे चल, सगळ्यांची गेली ना हरकत नाही. आपलाच मुलगा नापास झाला का त्याला खूप वाईट वाटते, पण त्यावेळेस जेव्हा तो सांगतो ना पोरगा, बाबा तो पण नापास झाला, हा पण नापास झाला, हा पण ठीक आहे चल मग हरकत नाही, पेपरच कठीण असेल. आमची विचार करण्याची स्थिती बघा कशी आहे. आम्ही कशा प्रकारचे विचार करतोय. मायेने आम्ही स्वतःला बांधून घेतलंय, अंधश्रद्धेने, अज्ञानाने आम्ही स्वतःला बांधून घेतले. सगळ्या गाठी आम्हाला माहिती आहेत कुठून कशा सोडायच्या त्या. जेव्हा आम्ही स्वतः प्रयत्न करू ना, फक्त पश्चाताप झाला पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. अनेक जण भेटले ना त्या वाल्या कोळीला, कमी भेटले का? आपल्यासारखे अनेक भेटले, पण प्रत्येकाला भेटल्यानंतर प्रत्येक जण फक्त एवढाच विचार करायचा, माझा जीव वाचला पाहिजे, माझ्याकडचं द्रव्य वाचलं पाहिजे, द्रव्य वाचलं पाहिजे. नारदाच्या रूपामध्ये ज्या वेळेला सत्संग झाला, संत संग झाला, त्यावेळेला नारदांची त्याची भेट झाल्याबरोबर सांगितलं जे काय असेल ते काढा द्या. नारद मुनी म्हणतात, काय चाललंय तुझं? काय नाही, माझं हेच धंदा आहे, माझं हेच काम आहे. वाटसरूंना लुबाडायचं, त्यांच्याकडे जे काय असेल ते काढून घ्यायचं, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. आणि हे आजचा कालचा धंदा नाही माझा म्हणे. इतकं होतं बारीक, तिथून मी काम करतोय. सांगायला पण कसं वाटतंय बघा माणसाला. कशाचा अभिमान असावा? अभिमान कशाचा असावा? 4थीला असल्यापासून तंबाखू खातोय म्हणजे मी का आज ना काल खातोय का? काय 7वीला असल्यापासून म्हणे दारू पितोय मी का आज ना काल पितोय का? अभिमान कसला असावा? कसला अभिमान करावा माणसाने? तुम्हाला कधीतरी एखादा कोणी बोलताना दिसलाय का? साखरपुडा झाला, किती माणसं, 50 किलो कोबी संपला. कोणी बोलताना दिसलाय? 70 किलो फ्लावर संपली.
परवा ऐकलं मी, आपली माणसं, आपल्या समाजातली. आपण बोलतोय समाज सुधरत चाललाय, मी म्हणतो वेळावर चाललाय. तुमच्या मुलांच्या देण्या घेण्याच्या बैठकीला 500 माणसं. काय अवस्था आहे माऊली. साखरपुड्याला अगोदर जशी आपण व्यवस्था करत नव्हतो, मंडप, स्पीकर वगैरे सगळ्या गोष्टी, त्या आज बैठकीला देण्या घेण्याच्या बैठकीला पाहायला मिळतात. ज्याच्याकडे आहे त्याने करावं रे, ज्याच्याकडे नाही ना त्यांनी अजिबात सोंग करू नये, आत्महत्या करायला लागेल. आज अनेक शेतकरी आत्महत्या करतायत, त्याला कारण काय आहे? म्हणून पूर्वजांची म्हण होती माऊली, अंथरुण पाहून पाय पसरावे. साळी करायला जाऊ नये, लोक करतात म्हणून आम्ही करायला जाऊ नये. बघा ना काय अवस्था आहे. हो, काल परवा मी ऐकलं 100 किलो म्हणजे 1 क्विंटल संपलं, पुरलं नाही, पुन्हा 25 किलो जाऊन आणलं बोलतोय साखरपुड्याला. काय कोबी ना फ्लावर का? अभिमान माणसाने कसला करावा? अरे तुम्ही प्राण्या पक्ष्यांचा जीव घेताय आणि ते तुम्ही अभिमानात सांगताय. 16 कापली. कसला अभिमान करतोय मनुष्य. आणि ही कलियुगाची रहाटी सांगितलेली आहे बरं का. हे त्यांची पण काही चुकी नाहीये. हे कलीचे सख्खे भाऊ आहेत. स्वतः कलीने सांगितलेलं. तुम्ही कलियुगाचं महिमा वर्णन केलंय ना, जे कलियुगाचं महात्म्य वर्णन केलंय ते वाचा, मग कळेल तुम्हाला हे कोण आहेत ते. परश्रीकडे वाईट नजरेने पाहणारे, परद्रव्य हरण करणारे, आपल्याकडे आहे ते तसंच ठेवून दुसऱ्याचं ओरबडून खाणारे कोण आहेत ते बघा ना. कलीने स्वतः सांगितलेले. बकासारखे संन्यासी माझे भाऊ आहेत. संत अनेक होतील रे या कलियुगामध्ये, साधू अनेक होतील. कर्माचे पहा, विचाराचे पहा, गुणांचे पहा, ज्ञानाचे पांडित्याचे नका पाहू. ज्ञान पांडित्य काय आहे? काय मोठी बात आहे का? थोडा अभ्यास केला, जरा काही वाचन केलं की झालं. कर्माचरण बघा ना. परिवर्तन व्हावं, परिवर्तन घडावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी पहिला कर्माचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी नारद मुनी त्याला विचारतात, दादा बरोबर हे सगळं करतोय, मला बातांच्यात गुंतवू नका, बोलून मला असं माझं हे करण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्याकडे काय आहे ते द्या. ऐकतच नाही ना. मग शेवटी काढला विना घे बाबा एकदाच, माझ्याकडे काय दुसरं. तेव्हा तो बोलतो, हे माझ्या काही कामाचं नाही, हे घेऊन काय करू मी. काय हे बोलतो, हल्ली सप्त्यामध्ये पण खुंडीला लटकवून ठेवायला लागतंय. माऊली बरोबर आहे की नाही? भेटत नाहीत विणेकरी. जुने आहेत बाबा काही, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, खऱ्या अर्थाने त्यांना साष्टांग नमस्कार घालतो, खरी सेवा त्यांची आहे बरं का. आता नवीन तयारच व्हायला मागत नाहीत ना, मग शेवटी काय ते खुंडीला लटकवून ठेवायला लागतंय. शायनिंग जास्त झाली. खरं की खोट आहे? परमार्थ हा मिरवण्याचा नाही, मुरवण्याचा आहे. पण लोकांच्या दृष्टीने मिरवण्याचा झालाय, तो मिरवण्याचा झालाय. आणि जोपर्यंत आम्ही मिरवण्याचा परमार्थ करतोय तोपर्यंत आम्हाला काही मिळणार नाही, काही परिवर्तन होणार नाही, परिवर्तनच होणार नाही. ज्या दिवशी मुरवू ना, बरोबर आहे की नाही. आता आंब्याची सीझन आहे, मस्त की लोणच्याचे आंबे घरी आणून मस्त त्याच्या त्या कापा बनवून अगदी त्या आईने त्या बरणीमध्ये भरलं सुद्धा लोणचं, बरोबर. ज्या दिवशी त्या मुलाला माहिती झालं की आज आईने बरणीमध्ये लोणचं भरलंय, त्याच दिवशी तो मागायला लागला, अगं आई मला लोणचं पाहिजे. त्यावेळेला आईने उत्तर काय दिलं माहितीये का, दादा तुला लोणचं जर खरंच चविष्ट जर खायचं असेल ना, थोडा थांब, त्याला मुरू दे, मुरल्यानंतर त्याला चव येते. खरं की खोटं आहे माऊली? लोणचं मुरल्यानंतर चव येते ना, तसं आम्ही परमार्थामध्ये मुरलो पाहिजे, मिरवता कामा नाही, मुरलो पाहिजे. जगद्गुरु तुकोबा मुरले, मिरवले नाही. म्हणून तर कालांतराने ओळख झाली त्यांची. लगेच ओळख झाली का? नाही. माऊली ज्ञानोबा मुरले, मुरवायचा परमार्थ केला त्यांनी, मिरवायचा नाही केला. आणि म्हणून मग विणा म्हणे माझ्या काही कामाचा नाहीये, मग ठीक आहे दुसरं काही असेल तुमच्याकडे तर ते द्या. म्हणे काही नाही, आता दुसऱ्याकडे दुसरं जे काही माझ्याकडे आहे ते पण हे नारायण नारायण, हे काय करू म्हणे मी घेऊन, हे घेऊन काय करू. मग काहीच नाही तर मग त्याला सांगितलं, दादा हे सगळं काय करतोय बरोबर आहे,
मला मारशील, माझ्याकडून जे काही असेल ते काढून घेशील. हे सगळं करतोय कोणासाठी? कोणासाठी करतोय मनुष्य? उठल्यापासून धावपळ करतोय ना, नुसती धावपळ 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 संध्याकाळपर्यंत. कधीतरी माणसाला असं वाटतंय ना, सूर्य लवकर नाही मावळेल तर बरं आहे. शेतात काम करताना जर मजुरी माणसं घेतली असतील तर काय पैसे वसूल झाले पाहिजेत ना. उलट बोलतो पण दिवस बारीक आहे नाही का, आता लवकर मावळला सूर्य. एवढं झाल्यानंतर गेला असता बरं झालं असतं. ही सगळी जी धावपळ करतो ना मनुष्य, तो कोणासाठी बरं, कशासाठी? आता काय झालं, परवा मी सकाळी सकाळी निघालो घरातून आणि असा निघालो होतो अगदी गाडी घेऊन. एक शहराच्या ठिकाणी पोहोचलो सकाळी लवकरच अगदी. काही लोक पॅन्ट टी शर्ट वर धावत होते, म्हणजे 3-4 आणि टी शर्ट वर धावत होते. काही पॅन्ट शर्ट घालून काकेत बॅग घेऊन पिशवी घेऊन धावत होते. मी विचार करायला लागलो, ही दोन पद्धतीची माणसं एकाच रस्त्यामध्ये धावताना दिसतात का बरं? त्यावेळेला एक जाणीव झाली, काही खाल्लेलं पचावं म्हणून धावतात बरं का, तर काही टिचभर पोट भरावं म्हणून धावतात. पॅन्ट शर्ट आणि बॅग घेऊन धावणारी माणसं गाडी पकडण्यासाठी धावत होते, ट्रेन पकडण्यासाठी धावत होते. आणि त्यांच्या आज बरोबर असो. आणि मग त्याला विचारलं, याला वाटेकरी कोण आहेत? म्हणजे सगळे आहेत ना. बाईचं माझ्यावर प्रेम आहे, मुलांचं प्रेम आहे, सगळ्यांचं प्रेम आहे माझ्यावर बरं का. राजा भरतरीची गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती असेल. राजा भरतरी म्हणजे न्यायी राजा बरं का बाबा. धर्म आचरण करणारा, नीतीने वागणारा, नीतीने जगणारा. आधी प्रजा मग आपण, असा राजा कोणाला नको असेल? प्रजाचा पहिला विचार करणार मग आपण. बंगले असताना पण घरकुला घेणारा नाही, सगळं काही असताना पण पिवळा कार्ड आपलाच पाहिजे, त्यांचा नसला तरी चालेल असं नाही बरं का. बरंच काय सांगण्यासारखं. असो, राजा असा होता, पहिले प्रजाचा विचार करणार आणि मग आपला विचार करणार. धर्म आचरण करणारा, न्यायाने नीतीने जगणारा, नीतीने वागणारा. एक साधू पुरुष ज्या वेळेला त्या राजवाड्यामध्ये गेला त्यावेळेला त्यांनी बघितलं सगळी प्रजा खुश आनंदी, अगदी त्या राजाचं देवासारखं मानतात त्या राजाला. आता देवासारखं म्हणजे देव अजून वेगळा कसा असतो बरं? देव अजून वेगळा कसा असतो? बघितलं तर प्रत्येकात आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, त्याच्या गुणाच्या रूपाने, त्याच्या विचाराच्या रूपाने, त्याच्या कर्माच्या रूपाने. फक्त पाहता आलं पाहिजे. संतांनी पहिले तेच बघितलं, जगद्गुरु तुकोबांनी पहिले ते बघितलं. पहिले तुमच्या आमच्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतलं, मग त्या पांडुरंग परमात्म्याने कृपा केलेली आहे. माऊलींनी तुमच्या आमच्या आतमध्ये देव बघितला, मग त्या देवाने कृपा केलेली आहे. चालत्या बोलत्या देवाची सेवा झाली ना, सेवा केली ना, की मूर्ती रूपाने असलेला देव कृपा करतोच करतो बरं का. आणि म्हणून मग प्रत्येक प्रजेकडे बघितलं तर अगदी चांगल्या प्रकारचे विचार त्यांच्याकडे राजाविषयी चांगल्या प्रकारे अगदी देवच मानत होते. ते त्याला देवच मानत होते. आणि मग त्या साधूने विचार केला की हा राजा नीतीने जगणार आहे, धर्माचरण करणार आहे, नीतीने वागणार आहे. म्हणून त्या साधूने आपल्या झोलीतून एक फळ काढलं आणि राजाच्या हातावर दिलं. राजाला सांगितलं, राजे हे फळ तुम्ही खा, तुम्हाला उदंड आयुष्य लाभेल. तुम्ही शेवटपर्यंत जसे आता तरुण आहात ना तसेच राहाल. जेवढे आता सुंदर दिसताना तेवढेच सुंदर तुम्ही शेवटपर्यंत दिसाल. हे फळ खा तुम्ही. आणि झालं, त्या साधूने जसं त्या राजाच्या हातावर फळ दिलं, राजा त्या फळाकडे पाहत राहिला, साधू निघून गेले. आणि मग राजा विचार करायला लागला, खरं तर ह्या फळाची गरज मला नाहीये, राणीला आहे. शेवटपर्यंत तरुण दिसली पाहिजे, शेवटपर्यंत सुंदर दिसली पाहिजे, सुशोभित दिसली पाहिजे. जशी आता आहे तशी शेवटपर्यंत दिसली पाहिजे, कारण माझी सेवा शेवटपर्यंत त्यांनी केली पाहिजे. आणि म्हणून या फळाची गरज राणीला आहे. ते फळ राणीला दिलं, पण राणीचं प्रेम होतं प्रधानावर. ते फळ प्रधानाला दिलं. जसं प्रधानाला सांगितलं राणीने, तरुण सुंदर रूपवान शेवटपर्यंत,
तसंच त्या प्रधानाचं प्रेम एका वेशेवर होतं आणि ते फळ वेशेच्या हातात गेलं. प्रधान सांगतोय, बरं का, हे फळ तू खा, तू शेवटपर्यंत सुंदर राहशील, उदंड आयुष्य लाभेल तुला, तरुण दिसशील तू शेवटपर्यंत. प्रधान बाजूला झाल्यानंतर त्या फळाकडे पाहता पाहता ती वेश्या बोलते, ज्या घाणीत मी पडलो या घाणीतून कधी मुक्त होते यासाठी देवाकडे प्रार्थना करते. देवा, माझ्या या टिचभर पोटाच्या खळगीसाठी मी हा धंदा, मी हे नको ते घाण स्वीकारली, आज मी त्या घाणीतच पडलेलो आहे. किती जरी बाजूला जाण्याचा प्रयत्न केला तरी लोक मला बाजूला जाऊ देत नाहीत, मला लचके तोडतायत, माझं शोषण करतायत. मी कंटाळलेली आहे, त्रासलेली आहे या जीवनाला, या आयुष्याला कंटाळलेली आहे. मला काय करायचंय उदंड आयुष्य घेऊन. आणि आता जशी दिसते तशी जर शेवटपर्यंत मी सुंदर दिसते, तरुण जर राहिले तर लोक मला मरेपर्यंत जगू देणार नाहीत, मरेपर्यंत जगू देणार नाहीत. आणि म्हणून मग तिने विचार केला, खऱ्या अर्थाने ह्या फळाची गरज आहे माझ्या राजाला, कारण राजा माझा धर्माचरण करणार आहे, नीतीने जगणार आहे, नीतीने वागणार आहे. आणि ऐका ना, ज्या वेळेला ते फळ ती वेश्या राजाच्या हातामध्ये देते आणि सुरुवातीला राजाच्या मुखातून निघलेलेच शब्द त्याला ऐकायला मिळतात त्या वेश्येच्या मुखातून, त्यावेळेला त्याने विचार केला, हे फळ माझ्याकडून गेलेलं, राणीला दिलेलं, हे वेश्येपर्यंत पोहोचलं कसं. ज्या वेळेला त्याला कळलं त्याच वेळेला त्याने काय केलं, आपला लहान भाऊ विक्रमादित्य त्याला गादीवर बसवलं आणि स्वतः मात्र आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी, आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेण्यासाठी निघून गेला. पालण्यात असलेल्या त्या मुलांना मदालसा माता उपदेश करते. या हिंदुस्थानमध्ये अनेक माता होऊन गेल्या, त्या अनेक मातांपैकी एक माता मदालसा, ती मदालसा माता आपल्या पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करते, हा देह नासिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रब रब दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, या देहाचा भरवसा पुत्र ना धरावायचा, माझे माझे म्हणून या बहुदुःखाचा वळसा, बहुत थकिले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा, योगी गेले वनवासा. या हिंदुस्थानमध्ये अनेक माता होऊन गेल्या. 16व्या शतकामध्ये 2 जिजाई झाल्या. एक जिजाईने माझ्या तुकोबांची सेवा केली, एका जिजाईने माझ्या तुकोबांना आधार दिला, माझ्या तुकोबांची सेवा केली, त्यांना कार्य करण्यासाठी सहकार्य केलं आणि त्यांना सहकार्य केलं म्हणून 4-4.5 हजार अभंगाची गाथा आम्हाला आज मिळाली. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊने 2 छत्रपती या हिंदुस्थानला दिले, या भारत देशाला दिले. धर्मासाठी कसं जगावं, धर्मासाठी कसं कार्य करावं, धर्म कशाला म्हणतात, मुठभर मावले जवळ घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे करावी, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती. आणि कितीही संकट आली, कितीही काही झालं, कितीही दुःख झालं, कितीही वेदना सहन करायला लागल्या, कितीही त्रास झालं, किती त्रास, छावा बघितला असेल आपण, ऐकलं असेल आपण, कधीतरी चरित्र वाचा, ऐका, पहा. कितीही जरी प्रसंग आले ना, कितीही जरी दुःख झालं ना, कितीही जरी प्रसंग, किती दुःख, कितीही जरी त्रास झालं, काहीही झालं तरी चालेल, काहीही म्हणजे जीव गेला तरी चालेल, पण माझा धर्म मी सोडणार नाही. याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे धर्मवीर संभाजीराजे. आमच्या घरामध्ये अभिनेत्याचे फोटो आहेत, अभिनेत्रीचे फोटो आहेत, जे हयात आहेत त्यांचे पण ना हयात नाहीत त्यांचे पण काही ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. पण मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगतो, तुमच्या आजोबांचे पंजोबांचे फोटो सांभाळून ठेवा. काही लोक म्हणतात मेलेल्या माणसाचे फोटो घरात ठेवू नका. घरात कोणाच्या राहतो रे तू, जागा जमीन कोणाची वापरतोय, या जगात कोणामुळे आला तू, जगामध्ये वावरतोय, खातोय पितोय, सगळं काही कार्य करतोय, हा अधिकार तुला दिला कोणी.
अरे ज्या देवांच्यामुळे तू ह्या जगात आला, ज्या देवांच्यामुळे तू पंढरपूरला जातोय, ज्या देवांच्यामुळे तू आळंदीला जातोय, ज्या देवांच्यामुळे तू दीवला जातोय, ज्या देवांच्यामुळे तू चारी धाम करतोय, त्या देवांना लगेच आम्ही विसरतोय. एकदा आजोबाचा फोटो फुटला ना की तो मालेवर पडला की तो गेलाच, गायबच झाला समजा. तुमच्या घरामध्ये एक आता तक्ता तयार करून ठेवा, एक असं हे तयार करून ठेवा. आज जे तुम्हाला माहिती आहे तुमच्या पंजोबा खापर पंजोबापासून त्यांची नाव सगळी तिथे ठेवा, घरात ठेवा. ते आज तुम्ही आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गेल्यानंतर उद्या तुमच्या मुलांना माहिती असेल असं नाही. सांगता आलं पाहिजे माझ्या पंजोबाचं नाव अमुक अमुक आहे, काय खापर पंजोबाचं नाव अमुक 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 आहे. आम्ही विस्मरण झालं ना, आम्हाला मी विसरलो ना. खऱ्या अर्थाने कुठेही जरी गेलो ना तरी स्वाभिमान वाटतोय आम्हाला, हिंदू आहोत हे सांगण्याचा. आणि हा स्वाभिमान आमच्या आजोबांनी पंजोबांनी टिकून ठेवला म्हणून आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. अनेक प्रसंग आले ना माऊली, अनेक प्रसंग आले. पूर्वीचा काळ जर पाहायला गेला ना, आता काय आहे, वर्षभर पुरेल एवढं धान्य आमच्या घरात आहे. महिन्याचा कमीत कमी महिन्याचा किराणा सामान आमच्या घरात भरलेला असतो. खरंय की खोटं आहे माऊली? पूर्वीची परिस्थिती अशी होती की आज खाल्ले उद्या काय मिळेल सांगू शकत नाही. आहेत नाही ते अनुभवलेली माणसं असतील ना, बरोबर आहे की नाही? मागे काहीतरी दुष्काळ पडलेला तर दुष्काळ सुद्धा अनुभवलेली माणसं असतील. असं म्हणतात शेतात जायचं, काहीतरी ती माळू का काहीतरी भेटायची, बरोबर आहे ना बाबा, ती आणायची, तिची पेज करायची आणि मग ती प्यायची. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, अनेक हाल अपेष्टा सहन केल्या, अनेक प्रसंगांना सामोरे गेले, अनेक दुःख अनेक संकटांना सामोरे गेले, पण आमच्या आजोबांनी आमच्या पणजोबांनी धर्म सोडला नाही म्हणून आम्ही आज आमच्या कपाळाला टिळा लावतोय. हा अधिकार आम्हाला आमच्या आजोबांनी दिले, पणजोबांनी दिले, आमच्या पूर्वजांनी दिलेला आहे. जर त्यावेळेला त्यांनी धर्म सोडला असता चिरीमिरीसाठी तर आज आपण कुठे असतो? इथे बसलो असतो? प्रवचन करण्याचा, प्रवचन श्रवण करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला असता? नसता मिळाला. म्हणून पूर्वजांना विसरू नका, त्यांच्यामुळे आपल्याला हा अधिकार मिळालेला आहे. कोण सोडविल दादा तुला? हे सगळं काय करतोय तू? ज्यांच्यासाठी जाऊन विचार. आणि मग त्याची टूप पेटली. विचारू तर खरी, हा महात्मा एवढाच सांगतोय, हा महाराज एवढाच सांगतोय, मग विचारलाय का हरकत आपल्याला? पण मग तुम्ही पळाले तर बांधून ठेव दादा मला. आणि मग गेला, बायकोला विचारलं हे सगळं काय मी करतोय? म्हणे काय? ऐक ना, शेजाऱ्यांकडे वॉशिंग मशीन आली, तू लगेच माझ्या मागे लागली, आपल्याला पण वॉशिंग मशीन पाहिजे. बरं त्यांच्याकडे ऑटोमॅटिक आली म्हणून तू पण बोलायला लागली की आपल्याला पण ऑटोमॅटिक पाहिजे. बरं पुढं काय कीर्ती गेली ती त्याचं त्यालाच माहिती. बरं का, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आणली आणि त्या वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकताना धोपाटल्या सकट टाकलं त्या बाईनी. ते पण भोग्यानेच भोगलं. काय भोगाचं ते काय असू त्याचा. पण मग तुला माहिती आपली ऐपत नसताना मी काय काय केला, किती पाकिटमार केली, किती गरिबांना लोबाडले, कितीच शोषण केलं आणि हे सगळं साम्राज्य उभं केलं. हे एवढं मोठं साम्राज्य काय नुसतंच उभं केलंय का? काय 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 केलं असेल, कोणाला फसवलं असेल नाही? मित्रांना किती गंडा लावला ना, मित्रांना किती फसवलं ना, नातेवाईकांना किती ना, काय 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 काय. हल्ली या कलियुगामध्ये जास्त प्रमाणात ते पाहायला मिळते. हो का माहितीये का? माणूस लवकर मोठा व्हायला पाहतो आणि जास्त करून ती कीड आपल्या तरुणांमध्ये आहे. तरुणांमध्ये जी जास्त करून कीड पाहायला मिळते ना, लवकर मोठा व्हायला जातो आणि घर बसल्या 25-25, 30-30 वर्षाची पोरं आत्महत्या करतायत दादा आपल्या समाजातली. बाबा ऑनलाईन गेम खेळून बर्बाद होत आहेत, ऑनलाईन गेम खेळून बर्बाद होतात असते. कुठल्याच बापाला असं वाटत नाही रे की माझा मुलगा उद्ध्वस्त व्हावा, बर्बाद व्हावा. आई वडिलांच्या डोळ्यात देखत मुलगा बर्बाद होतोय, काही बोलू शकत नाही. एकुलता एक मुलगा, सांगायला गेला फक्त वडील दादा अरे 2-2, 4-4 दिवस बॉल ना बॅट घेऊन तू गायब असतोस, कामाला जात दादा, 2 पैसे मिळव, आता किती दिवस मी तरी काम करू रे? बाबाचा ते पण सांगण्याचा अधिकार नाही का? ज्याच्या पायाला कातडी राहिली नाही, भेगा पडल्यात, त्या भेगातून रक्त गळतंय तरी तो बिचारा शेतामध्ये काम करतोय आणि तो बाप आज त्या मुलाला शिकवतोय, तो सांगतोय दादा अरे 25-30 वर्षाचा झालास तू, आता जरा 2-4 जाणं कुठेतरी कामाला, 2-2, 4-4 दिवस तू काय बसतोस? सगळेच वैभव सूर्यवंशी होणार नाहीत ना काय? बरीच आपली तरुण पोरं बर्बाद झाल्यात ना. दुसरा काय माहितीये का? एकच नाद, याचा गाडा त्याचं बैल, तरुण पोरं बाबा.
आता मागे मी बघितलं, एकाच्या पाठीवरून तो गाडा गेला, गेली ना कंबर कामातून, कायमची गेली. बाप पोचतोय त्याला. आता बाप, मला सांगा हे चांगलं आहे का वाईट आहे? तुमच्याकडून ऐकायचंय मला. चांगलं असेल तर करा ना, पण वाईट असेल तर वाईटाचा त्याग आपण केला पाहिजे ना. वाईट कर्म आपण का करावीत? तो बाप सांगतोय त्या मुलाला, दादा अरे कुठेतरी कामाला जा, 4 पैसे कमवून आण. आता किती दिवस मी तरी धावपळ करणार? अजून मी दिलेली चप्पल वापरतोय तू, अजून मी आणलेलेच कपडे घालतोय तू. आमची काही अपेक्षा नाही का रे? त्या आईला वाटत नाही का रे कधीतरी मला एखादी